बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरूपा सीतीर्था सरस्वती अरुतुनो दुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मनः प्रतिबोधकारकम् इदं शास्त्रं श्री स्मरणकंडिकानां देयम्। अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुतुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषां वचोनुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। सिद्धाननत्वारादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। जय लो पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिकेच्या अर्ह अधिकारामध्ये पूर्वचर्चेमध्ये ज्यांचे कान दुर्बल झालेले आहेत, बलहीन झालेले आहेत, ज्यांचे डोळे बलहीन झालेले आहेत आणि विहार करण्यामध्ये ज्यांचं शरीर समर्थ नाही, ज्यांच्या पायामध्ये उभं राहण्याची शक्ती नाही आहार घेण्यासाठी, अशा लोकांनी, अशा साधूंनी भक्त प्रत्याख्यान समाधी मरण स्वीकारावं अशी चर्चा झाली। ह्या 2 गोष्टीचाच अर्थ असा आहे की विहार करण्यामध्ये समर्थ नाही याचा अर्थ एका ठिकाणी राहण्याला परमिशन साधूंनी क्षेत्र असं बनवून एकाच ठिकाणावर 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्ष साधूंनी राहायचं नाही याचाच अर्थ असा होतो। एक तर साधूंनी विहार करत राहिलं पाहिजे आणि विहार करण्याची जर आमच्यामध्ये क्षमता नसेल, शरीर साथ देत नसेल तर सल्लेखना स्वीकारायला पाहिजे। जंगाबल म्हणजे उभारून आहार घेण्याची पायामध्ये क्षमता नाही, आहार घेताना पाय उचलून चालत नाही, पाय वाकवून चालत नाही, तर अशा वेळेला साधूंनी वेळीच शान होऊन सल्लेखना स्वीकारायला सांगितलं। याचा अर्थ कसलीही परिस्थिती आली तर खाली बसून दिगंबर मुनी महाराजांना आहार घेता येतं, खुर्चीवर बसून मुनी महाराजांना आहार घेता येतं। उभा राहून आहार घ्यायच्या अगोदर पादपूजा किंवा या बाकीची पूजा नवविधी भक्ती होईपर्यंत खाली बसता येत नसेल तर ते खुर्चीवर बसू शकतात, पण आहार घेताना उभा राहूनच आहार घ्यायला पाहिजे, हाच त्याच्यातला अर्थ आहे। ह्याच्यापेक्षा वेगळं आचार्यांनी क्लिअर समजावून सांगण्यासारखं दुसरं कुठलं काय प्रमाण घेण्याची आवश्यकता नाही। आत्ता परत सांगतात, दुर्वारं कारणं यस्य जायतेऽन्यदपि दृशम् भक्तत्यागमृतेर्योग्य संयतोऽपि स
उपर्युक्त कारणों के सदृश अन्य भी ऐसे दुर्निवार कारण उपस्थित हो जाने पर संयमी अर्थात देश संयमी एवं असंयमी भी भक्त प्रत्याख्यान संन्यास म्हणून के योग्य होता है. वरचं सांगितलं ते सगळे साधूंच्यासाठी सांगितलं, पण वरचे जे सगळी कारणं आहेत ती कारणं ज्या वेळेला उपलब्ध होतील त्यावेळेला देशसंयमी म्हणजे प्रतिमाधारी अनुव्रतींनी आणि असंयमी म्हणजे चतुर्थ गुणस्थांवरती श्रावकांनी सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारू शकतात. म्हणजे साधूंचंच भक्त प्रत्याख्यान मरण असतंय असं नाही, त्याच्यामध्ये उत्कृष्ट मध्यम आणि जगन्य असे भेद असू शकतात. म्हणून समाधी मरण हे कुठल्या व्यक्तीच्या पदावर आणि कुठल्या व्यक्तीच्या बाह्य क्षमतेवर अवलंबून नाही. समाधी मरण हे व्यक्तीच्या तत्परिस्थिती निर्माण झालेल्या अवस्थेवर स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं हे ठरलेलं असतं. म्हणून असंयमीचं कुठल्या अपेक्षेनं म्हणजे त्याचं तर सम्यक दृष्टी आहे तो, मग असंयमी तोच असतो. असंयमीला आम्ही मिथ्यादृष्टी घेऊ शकत नाही म्हणताना मी वाक्यच वापरलो चतुर्थ गुणस्थान असंयमी, मग तो सम्यक दृष्टीचा आहे. आणि मग सम्यक दृष्टींनी समाधी साधायला काय अडचण नाही, कारण त्याची दिशाच आत्म्याच्या दिशेनं त्याची दृष्टी झालेली आहे. चतुर्थ गुणस्थानातला असंयमी म्हणजे सम्यक दृष्टीच असतो तो मिथ्यादृष्टी असत नाही. तर असंयमीनी सुद्धा हे मरण स्वीकारू शकतात. आणि त्याला मी कालच सांगितलोय, त्याला वयाची अट एवढीच आहे 8 वर्ष अंतर्मुहूर्त. सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी योग्यता 8 वर्ष अंतर्मुहूर्ताची असते. तिथून पुढं तो दीक्षा घेऊ शकतो. सम्यक दर्शन धारण करण्यास योग्य आहे, दीक्षा घेण्यास योग्य आहे. आपण 20, 22, 25 वर्षाची मुलं दीक्षा घ्यायला लागली तर एवढ्या लहान वयात दीक्षा घेतात, एवढ्या लहान वयात घेतात. 25 वर्षाच्या मुलाला आम्ही लहान म्हणतोय, 25-30 वर्षाच्या मुलीला आम्ही लहान म्हणतोय. आचार्यांनी तर दीक्षा घेण्याची योग्यता 8 वर्ष अंतर्मुहूर्तात सांगितली. किती? 8 वर्ष अंतर्मुहूर्तामध्ये सांगितली. आणि तुमची आमची मुलं तर किती 25, 30, 40 वर्षाची मुलं, अजून तुझं वय काय दीक्षा घ्यायचं. मग आचार्यांना बहुतेक कळतच नव्हतं 8 वर्षात दीक्षा घ्यायला, 8 वर्ष अंतर्मुहूर्तात दीक्षा घ्यायला सांगितलं म्हणजे बहुतेक त्यांना काही कळतच नव्हतं असं त्याचा अर्थ सिद्ध झाला. असं नाही, आचार्यांनी इतकं सुंदरपणात त्यानं वर्णन केले ना, तर आपण ते स्वीकारायला पाहिजे. म्हणून तुमच्यासुद्धा जीवनात अचानक जर असा मृत्यूचा प्रसंग आला तर तुम्ही महाराज देव शास्त्र यांना सगळं असं न करता तुमच्या मनात आलं, तुम्हाला समोर मृत्यू 1-2 मिनटात दिसा लागला तर तुम्ही ते समाधी मरण स्वीकारायला पाहिजे. आणि अशी शास्त्रात कित्येक उदाहरण आहेत, कित्येक उदाहरण श्रावक अवस्थेमध्ये समाधी स्वीकारलेले उदाहरण आहेत. म्हणून सगळ्यांनी शास्त्र समजावून घेऊन, म्हणजे जैन धर्म किती सोपा आहे, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसारच सगळ्या क्रिया करायला सांगितल्या वेगवेगळ्या पद्धतीने. पण आमचं काय झालं, आम्ही खाल्लो तर तुपाशी नाहीतर उपाशी, दिलो तर 10 लाख दान देणार नाहीतर 1 रुपये पण देणार नाही, असं म्हणून चालत नाही. आम्हाला फार विचार करून जीवन जगायचं आहे. आत्ता तुम्ही षोडशकरण भावना ओवाळा, त्याच्यामध्ये शक्तीतच त्याग, शक्तीतच तप, शक्तीपेक्षा जास्त करायचं नसतं आणि शक्ती कधी लपवायची नसते. म्हणून 12 वर्ष का सांगितले समाधीसाठी,
12 वर्षात माणसाला एक तप, 12 वर्षाचा एक तप असतो, एक तप. आणि त्या एका तपामध्ये मला 12 वर्षानंतर शरीर सोडायचं आहे ह्याची मानसिकता, त्याची श्रद्धा पक्की असते. म्हणून तो त्या दिवसापासूनच शारीरिक आणि मानसिक तयारी करत शरीर कृश करायचं आणि मोह पण कृश करायची तो तयारी करत असतो. त्यामुळं असं नाही की मला एकदम सोडायचं आहे, असं नाही, पहिल्यापासूनच आपली तयारी असते. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी सगळ्यांना शक्य आहेत अशाच गोष्टी आगमामध्ये सांगितलेत, अशक्य गोष्टी कुठल्याही सांगितलेल्या नाही. भक्त प्रत्याख्यानासाठी अयोग्य कोण आहे तर सांगितलं, प्रवर्तते सुखम यस्य श्रामण्यम पदुषमणम दुर्भिक्षान्न भयम योग्या दुरापान च सूर्य. जिसका चारित्र बिना किसी क्लेश या अतिचार के सुख शांतिपूर्वक पालित हो रहा है, ज्यांचं जीवन चारित्र कोणत्याही अटीशिवाय म्हणजे अडचणीशिवाय सगळं व्यवस्थित आनंदपूर्वक चाललंय. मग ते वय 100 वर्ष असू दे, किती ते वर्ष 100 जरी झाले असले तरी काय, कान गट्ट आहेत, डोळे गट्ट आहेत, हातपाय गट्ट आहेत, सगळं आहे. तर तुम्हाला समाधी घ्यायला सांगितली आणि एखाद्याची 50, 55, 60व्या वर्षीच, 70व्या वर्षीच डोळ्याची दृष्टी कमी झाली, कानाला ऐकायला कमी यायला लागलं, शरीरामध्ये पायाचे कंपन व्हायला चालू झाले, हात कंपन व्हायला चालू झालं की हे मगाशी सांगितलेली नोटीस आली असं म्हणायचं. आणि त्या नोटिसीला सिरियसली घ्यायचं आणि मला आता हळूहळू एक एक हप्ते भरायला पाहिजेत, शक्य आहे तेवढं कर्ज भरायला पाहिजे असं समजून घ्यायला पाहिजे. त्याला काय होते म्हटलं तर एक दिवस समाधीरहित आपल्या मरणाला सामोरे जावं लागतं. लक्षात ठेव, समाधीरहित आपल्या मरणाला सामोरे जावं लागतं. म्हणून या गोष्टी समजावून घ्यायचं. शांतीपूर्वक त्याचं चारित्र्य पालन व्हायला लागले, कुठलं दुर्भिक्ष नाही, कुठलं भय नाही, कोरोना, प्लेग, पटकी, कुठलं भय नाही दुर्भिक्षाचं. ना महापूर आलं, आता नरड्यापर्यंत पाणी आले, किंवा तुमचं हे कोरोना आलाय, किंवा दुष्काळ पडलाय, काही नाही, तरी समाधी घेऊन चालत नाही. समाधि कराने में सहायक निर्यापकाचार्य की प्राप्ति भी आगे दुर्लभ नहीं है, तो ऐसे साधु भक्त प्रत्याख्यान मरण के अयोग्य है. समाधी करण्यासाठी निमित्त असणारे निर्यापकाचार्यांची प्राप्ती पण म्हणजे आता बाबा उदाहरण म्हणून सांगायला लागलोय. आता एकमेव सांगली कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रपूर सागर महाराज आहेत आचार्य, आणि आता हे शिखरजीचे यात्रेला चाललेत, तिकडं श्रवण बेळगोळच्या यात्रेला चाललेत, आणि आता 10-12 वर्षे येणार नाहीत असं वाटायला लागलंय. 10-12 वर्ष, आणि माझे तर आता 5-7 वर्षात माझं काही शरीर साथ देईना, तर आता निर्यापकाचार्य मिळणार नाहीत. म्हणून अजून शरीर चांगलं आहे तवर का सल्लेखना घ्यायचं असं पण नाही. या भागात म्हणजे ज्या त्या काळात साधू असतील, उद्या आणि 4 वर्षानं जरी मी समाधी घ्यायचं म्हटलं तर मला चांगले गुरु भेटणार आहेत हे लक्षात असेल, म्हणजे तशी अनुकूलता असेल तर लगेच समाधी घ्यायचं करायचं नाही, नाहीतर ती अयोग्य मानलं गेलं. त्याला काय म्हटलं गेलं? अयोग्य म्हटलं गेलं. असंच मिथ्यात्वाबाबतीत आहे, असंच दुसऱ्या गोष्टी बाबतीत आहे. इर्यापद भक्तीमध्ये पूज्यपाद आचार्यांनी 14व्या गाथेत सांगितलं,
जर तुम्हाला चांगलं अन्न मिळालं नाही तर विषयुक्त अन्न खाणार आहे का तुम्ही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा, झोपू नका. खाणार आहे काय? नाही. तसं तुम्हाला चांगले देव मिळाले नाहीत म्हणून तुम्ही अयोग्य देवाकडे जाणार आहे काय? नाही. तुम्हाला चांगला धर्म मिळाला नाही म्हणून चुकीचा धर्म स्वीकारणार काय? तुम्हाला चांगले गुरु मिळाले नाहीत म्हणून चुकीच्या गुरूंच्या पाशी जाणार काय? पुढं मला गुरु मिळणार नाहीत म्हणून आत्ता चुकीच्या वेळेला समाधी तुम्ही घेणार काय? तर चालणार नाही. अयोग्य आहे म्हणून सांगितलं. म्हणून उस समय समाधी धारण नाही करनी चाहिए. अशा वेळेला समाधी धारण करून चालणार. पण आपलं सगळ्यांचं सवडीप्रमाणे शास्त्र झाले. कसलं शास्त्र झालं? एक गाव होतं, गाव विभूतई. कुठलं? कोथळी. चांगलं गाव आहे, धार्मिक गाव. आणि त्या कोथळी गावात सगळी लोक अत्यंत चांगली सगळी लोक होती. एक आजी, कुणासारखी नाव घेत नाही, काळजी करू नका, छातीवर हात ठेवू नका, नंदीहसर तवताया नंदीहसर, कोणाचंही नाव घेत नाही. मी चांगलं असलं की तेवढंच नाव घेतोय, चुकीचं असलं तर मी घेत नाही. एक आजी रोज बसतील येणार. सकाळी 5:30 पंडिताला उठवायलाच येत होती, एवढी धार्मिक होती आजी. सगळं करणार सगळं. एक दिवस तिला काय झालं, मुलगीच्या गावाला जायचे भाव झाले. कुठं जायचे भाव झाले देशमाने का की? नाशिकला. मुलगीच्या गावाला जायचे भाव झाले. आता काय, तिला एक नातू होता. आता ते जातं, नातवाचं काय हो, बारक्या मुलांचं काय, जाणाऱ्यांच्या संघात जाणार येणार, घोगावर संघाट होक त्यानु बरावर संघाट. तो पण मागं लागला, आजी मी पण येणार, आजी मी पण. आजी म्हणली चल. मग जयसिंगपूरच्या एसटीत बसले. बसल्यानंतर गाडी उमळवाडपर्यंत एसटी गेली. कंडक्टरला आजी तिकीट. आजी म्हटली 2 हाफ तिकीट दे. आजी म्हटलं, कंडक्टर म्हटलं 2 हाफ म्हणजे? अरे मी 60 वर्षापेक्षा मोठी आहे. 65 काय 60ला आहे की नाही म्हणजे? हां, मी 65 वर्षापेक्षा मोठी आहे म्हणून माझा अर्ध, आणि 12 वर्षापेक्षा लहान आहे नातू म्हणून त्याचा अर्ध, 2 हाफ तिकीट दे म्हटले. काय आजी, काकू, पोरग किती मोठं दिसतंय. मोठं म्हणजे घरची मसरं आहेत कोथळीत. हां, आत्तापर्यंत म्हैशीचं दूध मी ऐकलं होतो, कोथळीत घरचं दूध आहे महाराजी, प्या, दिल्लं पडू नका म्हणतात. कुठनं घरचं दूध असते मला हेच कळ. असं का म्हणताय? घरचं दूध आहे प्या म्हणता येईल. घरची म्हैस आहे, त्याचं दुभतं जोरात आहे. पोरग्याला, माझ्या नातवाला 2-2 लिटर दूध घालतोय म्हणून ते पोरगे एवढं मोठं दिसतंय. ते काय मोठं नाही का, अर्ध तिकीट दे. आता एक सगळ्यात मोठं काय हिच्याकडं कार्ड होतं. ही रोज सकाळी 5:30 वाजता बस्तीला, म्हणजे आजी खोटं बोलत असं लोकांचा समजच असतोय. आणि मग ते कंडक्टर म्हटलं असू दे, आजी खरं बोलत असेल म्हणतोय, 2 हाफ तिकीट देतोय आणि पुढं तो जातोय. पुढं गेल्यानंतर 2-3 दिवस आजी तिकडं मुलगीच्या गावात राहते आणि परत येते. कुठे येते का की? कोथळीला परत येते. आणि तेवढ्यात एक तिथं ग्रामपंचायतीवर हे आलं, काय सूचना पुकारली जाते, उद्या एकच दिवस दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्या रेशन कार्डवाल्यांना, जे मोठी लोक आहेत त्यांना 2 किलो आणि जी अर्धी लोक आहेत हाफ आहेत त्यांना 1 किलो, 5 रुपये प्रमाणे साखर सगळ्यांना मिळणार आहे, असं ते ग्रामपंचायतीत पुकारलं. ही आजी त्या दिवशी बस्तीलाच गेली नाही. दुसऱ्या दिवशी का? देव कुठं जातोय काय? साखर संपली तर काय करायचं? एवढी आजी धार्मिक होती. कुठल्या गावची? ती सकाळी बस्तीला गेलीच नाही.
5:30ला गेली तरी पण हिचा नंबर 50वा. एवढी अगोदर येऊन लोक रेशन कार्डच्या दुकानापुढं राहिली होती. तरी पण जरा पुढं पुढं करत गेली. लोक पण म्हणली हे हिचं अष्टकचं टायमिंग आहे, अर्ध्याचं टायमिंग आहे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून तिला पुढं घालवली. तिथे गेल्याबरोबर रेशन कार्डवर जेवढी नावं होती ती बघितला आणि तो रेशन स्वस्त धान्य दुकानदार त्यानं काय केला, ह्याच्यात बघितला ह्याचा आजा म्हणजे हिचा नवरा, मुलगा, सून आणि नातू अशी 5 नावं होती. त्यामुळं तो 9 किलोचं वजन त्या तागडीत गाठला. 4 फुलांनी 1 हाप. ते म्हटले अरे 9च किलो का, 10 घाल की. नाही आजी, बघा तुम्ही 4 जण आहे, तुमचं 4 जणांचं फुल 2 आणि तुमचा नातू अर्धा आहे म्हणून त्याचं 1. तुला काय खोळबीड लागले काय, नातवाला बघितलायस काय माझ्या किती मोठा झालाय आणि अर्धा आहे म्हणतोस तू, गप 10 किलो घाल. आजी नाही तो अर्धाच आहे. नाही नाही. मग तो हळूच म्हणतोय आजी माझ्या पोरग्याला 3 वर्ष झालं औषध द्यावं लागलोय, ते मोठं होईना. तुझा नातू 3 दिवसात एवढा मोठा कसा झाला. म्हणजे परवा दिवशी इष्टीत तू भांडत होतीस तेव्हा मी मागल्या सीटवरच बसलो होतो. रेशन कार्डवाला काय म्हणते दुकानदार, इष्टीत भांडत होतीस तेव्हा मागल्या सीटवर मीच होतो. 3 दिवसापूर्वी तो अर्ध्या तिकीटवाला होता आणि 3 दिवसात लगी फुल्ल तिकीट कसं झालं तुझ्या नातवाचं. असलं कसली म्हस आहे, पंढरपुरी, जाफराबादी, मुरा अशी कुठल्या म्हशीचं दूध पाजलतीस, 3 दिवसात तो फुल्ल झाला. आजीला सगळ्या लोकांच्यात खाली मान घालून यायला लागलं. 2 रुपये वाचवायला जाऊन अर्धा किलो साखर जास्त घ्यायला जाऊन आम्ही तुम्ही जर धार्मिक लोक खोटं बोलायला लागलो, असत्य बोलायला लागलो आणि कुणा संग, गुरूंच्या बरोबर, तर मग आपली अवस्था काय होईल सांगा बघा. आपल्या जीवनात काय अवस्था होईल. म्हणून सवडीप्रमाणे शास्त्र करून चालणार नाही. शास्त्रात प्रत्येकाची योग्यता सांगितली. जैन धर्मात व्यक्तिविशेषेला महत्त्व नाही. आहार देण्यायोग्य कोण आहेत, दान देण्यायोग्य कोण आहे, इंद्रियनी होण्यायोग्य कोण आहे, समाधी घेण्यायोग्य कोण आहे, दीक्षा घेण्यायोग्य कोण आहे. प्रत्येकाची योग्यता. देण्यायोग्य कोण आहे, समाधी देण्यायोग्य कोण, आहार आता देण्यायोग्य म्हटलं, आता आहार घेण्यायोग्य कोण, दीक्षा देण्यायोग्य कोण, दान घेण्यायोग्य कोण, हे सगळे शास्त्रात सांगितले. विधी, दातृ, पात्र, विशेषात, तद्विशेषात. विधीपूर्वक कार्य झालं पाहिजे, पात्र सुपात्र पाहिजे, दान देणारा दाता न्यायोपार्जित धन मिळवलेलं धन पाहिजे. हे सगळं ज्या वेळेला योग्य असते, द्रव्य मध्ये एक राहिलं, विधी, द्रव्य, दातृ, पात्र, विशेषात. द्रव्य योग पाहिजे त्यावेळेला विशेषात म्हणजे एखादा अतिशय घडतं. मी जैन आहे म्हणून मी दीक्षा घेऊ शकतोय, मी जैन आहे म्हणून मी आहार देऊ शकतोय, मी जैन आहे म्हणून माझ्या घरात चौका लागू शकतोय, मी जैन आहे म्हणून मी दीक्षा घेऊ शकतोय, मी साधू आहे, मी श्रावक आहे म्हणून मी समाधी घेऊ शकतोय. असं कुणालाही शास्त्रात परमिशन नाही. नाही तर प्रत्येक मी भारतीय आहे म्हणाला आणि पंतप्रधान होईल, चालेल. अरे निवडणुकीचा अधिकार सुद्धा 18 वर्षानंतर दिला. एखाद्या मुलाचा बुद्ध्यांश ऐकायलाय का झोपालाय, एखाद्या मुलाचा बुद्ध्यांश, बुद्ध्यांश म्हणजे काय, चेतनाची शक्ती म्हणजे बुद्ध्यांश. तो नरेंद्र मोदीपेक्षा जास्त आहे. कोणापेक्षा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यापेक्षा त्या मुलाचा बुद्ध्यांश जास्त आहे. पण त्या मुलाचं वय 16 आहे.
17.5 धरा, 17.5 धरा, 6 महिने फक्त कमी, 18 वर्ष पूर्ण व्हायला. पंतप्रधान तर लई लांबची गोष्ट आहे, त्याला मतदान करायचं तर अधिकार आहे. मग मोदीजींच्या पेक्षा त्याची बुद्धी जास्त आहे की तुझी बुद्धी किती आहे हे नंतरचा भाग आहे. त्याचं वय ते झाले का. मग हे आदरणीय बाबासाहेबजी आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना त्यांच्या पूर्ण कमिटीनी, आणि त्या कमिटीत एक जैन विद्वान पण होते, ह्या लोकांनी केलेली 70-75 वर्षापूर्वीची संविधान भूमिका आम्हाला जर मान्य असेल तर अनादी काळापासून आणि वर्तमानमध्ये आदिनाथ भगवंतांनी केलेल्या ह्या संविधानाला आम्ही का मानत नाही. हे मी सांगालो नाही, हे अमित गती आचार्य सांगाले नाहीत. नाही, माझे भाव लई चांगले आहेत. किती तुमचे भाव चांगले असू देत, विष पेला म्हणजे आत्महत्याचा दोष लागलाच. तसं भावनेच्या भरात करायचं नाही. मी नाव सांगत नाही, पण जयसिंगपूरच्या एक महिला होत्या, तुमच्या सगळ्यांच्या संबंधित आहेत. जयसिंगपूरची एक महिला होत्या, माझ्या अंदाजानं 2010-11च्या वेळची गोष्ट असेल, 10-11च्या वेळची गोष्ट असेल. कमरेचा काय तर थोडा त्रास चालू झाला आणि सल्लेखना मागा लागल्या. मग आचार्यशींचा संघ बहुतेक 4थ्या गल्लीत होता, काही शाहूपुरीत होता, माझ्या लक्षात येईना. आणि मग ती धार्मिक पण होती महिला. आणि मग सगळे महाराजी जाऊन सांगून या लागले, ते ऐकायलाच तयार नाहीत. मग माझा नंबर आहारला त्यांच्यात होता आणि त्यांची इच्छा झाली की एकदा आहारदान करतो आणि मग मी सल्लेखनं घेतो. मग चौका लावले. मग आम्हाला पण जरा टिवल्या बावल्या काढायची सवय, नवीन घोडं होतं तानातलं. आम्हाला जेवढं लांब असेल तेवढं चांगलंच, म्हणजे येता जाता जरा मुलांच्याबरोबर हसत खेळत यायला बरं. आणि मला चौक्यात 10 मिनटं बसायची सवय होती. मग सांगायला कारण गावलं, तुम्ही म्हणताना माताजी मी कधीही, प्रवीण दादा मी तुम्हाला वर सांगितलो, मला कोणत्याही गोष्टीचा लई त्रास होत नाही. का होत नाही, मला सुद्धा ही सवय होती, पण ती सवय माझी चांगली होती, ती गुरूंना फसवणारी सवय नव्हती. मला चौक्यात बसल्यानंतर त्यावेळी आईलक बहुतेक असेल मी, आणि मला आता बसून खायचं आहे म्हटल्यावर काय टायमिंग कशाला लागते तेव्हा, मी निवांत आहार घेत होतो. आणि त्यामुळं आहार झाल्यावर लगेच मला चालायला शक्य नव्हतं. आणि ते तर 1.5 किलोमीटर अंतर होतं, 1.5-2 किलोमीटर. म्हणताना मी काय विचार करणार, आचार्यशींना सांगायला कारण होतं ना, चौका लांब होता म्हणून यायला वेळ झाला हिर्यापत भक्तीला, असं म्हणून मी जर लांबची चौकच हुडकत बसणार. मग गेलो, सगळं झालं. आणि तिथं एक आहार सगळा झाल्यावर एक 10 ते 15 मिनटंच मी त्या काकींना समजावून सांगितलं. त्या काकींना आज ही 2010ची 9-10ची 9ला तर माझी दीक्षा झाली ती दिगंबर, 9ची गोष्ट असेल, 9ची 2009ची गोष्ट. त्यावेळी ती सल्लेखना घ्यायला तयार होती काकी. आज ही अजून धनदाकट आहे, आजही धनदाकट आहे, अजून पेरा लागल्या. म्हणून भावनिक होऊन कधी सल्लेखना द्यायची नाही. इथेही सांगितलेले अटी आहेत. तुमच्या या निर्मलाताई निमशिरगावची, त्यांची आई कोरुचीच्या कॅन्सर झालता त्यांना, आणि डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलं होतं आता काय उपयोग नाही. धामणीमध्ये, जुन्या धामणीमध्ये अपूर्वसागरजी महाराज होते, झोळीतनं घालून आणले होते समाधी द्यायची. धार्मिक महिला होती. मग तिला महाराजांनी सगळं समजावून सांगितले, सगळं झालं. आणि त्या काकूंना घरत्याग केला, सगळं केलं. आणि अपूर्वसागर, जग काय म्हणते याच्याशी माझा संबंध नाही, पण अपूर्वसागर महाराजांच्याकडं साधना फार वेगळी होती, लक्षात ठेवा. अपूर्वसागर महाराजजी तिला वेगवेगळे आयुर्वेदिक औषध
आणि काय 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 पाणी बिनी असं देणार. आणि ती 8-10 दिवसात मरणारी बाई 9व्या-10व्या दिवशी फिरायला चालू केली. मी माझ्या डोळ्यानं बघितलोय. फिरायला चालू केली. फिरत फिरत मग तिची 7 प्रतिमा झाल्या, 8 झाल्या, 9 झाली. आता ग्रहत्याग तर झाला. मग ती आपल्या मुलगीच्या घरात इथं निमशिरगावला निर्मलाताईंच्या घरात येऊन राहिली. आणि 8 दिवसातनं एकदा दामणी फाट्यावर उतरणार, तिथनं 2 किलोमीटर चालत येणार, आहार देणार, दिवसभर थांबणार आणि परत निमशिरगावला 2-2 दिवस राहून ते जाणार. असं 1.5-2 वर्षी केली. किती वर्ष? 1.5-2 वर्ष. आणि 1.5-2 वर्षानंतर तिची परत समाधीपूर्वक मरण झालं. म्हणून जे साधू, हे साधूंच्याकडे सुद्धा नॉलेज असलं पाहिजे. कोणाकडं? साधूंना सुद्धा हे नॉलेज असलं पाहिजे की कुणाला केव्हा कशी सल्लेखनं द्यायची, कधी कधी द्यायचं, काय काय करायचं. मनात आलं म्हणून कधी कुणाला भावनिकून सल्लेखनं द्यायची नसते. म्हणून इथं समाधीच्या अयोग्य ही कारणं सांगितली की काही अडचणीशिवाय चारित्र्याचं आचरणाचं पालन होत असेल तर मला नको म्हणून समाधी घेऊन चालणारं नाही. मला समाधी घेऊन चालणार नाही. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सगळ्या. म्हणून प्रत्येक गोष्टी योग्य काय, त्याची कारणं काय, या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी धर्म स्वीकारायचा असतो. असाच समाधी स्वीकारायची नसते. त्याच्या पलीकडं दुर्भिक्ष, कुठलं काय रोग नाही, राई नाही, कुठलं कोरोना ते असं काही नाही, तरीही सल्लेखना घ्यायची नाही. फार महत्त्वाची व्यवस्था आचार्यांनी सांगितली. नासावरहती संन्यास मदृष्टे पुरुतो भये मरणं याच्यमानोऽसौ निर्विण्णो वर्तत परम्. जिसके सामने आगामी काल में भय उपस्थित नहीं है वह साधु अनर्ह है. ज्याच्या समोर आगामी काळातील कुठलंही भय नाही, भीती नाही, त्याला अनर्ह म्हणलं. उसका भक्त प्रत्याख्यान योग्य नहीं है. अशा साधूला भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारणं योग्य. काही वेळेला काय होतंय, शरीर चांगलं दिसतंय, सगळं दिसतंय, पण डोळ्याची दृष्टी 80-90% संपलेली असते. शरीर चांगलं दिसत असते दिसणाऱ्यांना, पण काही वेळेला काही जणांचे फुफ्फुस फेफडं काम करत नसते. शरीर दिसायला चांगलं दिसत असतंय, पण आता हे नवीन निघले ब्लॉकेज, हे 90% ब्लॉकेज, 80% ब्लॉकेज असं झालेलं असतंय. आणि मग एखाद्या साधूंनी समाधी घेतली का, आता त्यांनी जगाला सांगायचं आहे काय सगळं, माझं 90% ब्लॉकेज आहेत, माझं डोळं बाद झाल्यात, माझं छाती काम करत नाही, माझं फुफ्फुस काम करत नाही, सांगायचं आहे काय. त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं, त्यांनी ज्यांना निर्यापकचार्य म्हणून निवडलं त्यांना सांगितलं, विषय संपला. आपण लोकांनी आपल्या मनानं बुद्धी चालवायची नसते. इना चुलुईदारला यात कतोईंदार सल्लेखना दीक्षा तो टाईम अहो आपा गोळद केळली म्हणजे समाधी तो टीम केळली. ती दीक्षा घ्यायच्या वेळेला आई बापाला विचारलं नाही आम्ही, आणि आता समाधी घ्यायच्या वेळेला तुम्हाला विचारू. आम्हाला फक्त एकच आमचे आई बाप आहे. कोण? जिनवानी. आमचे आई बाप कोण आहेत? जिनवानी आणि गुरु. त्यामुळे शरीर चांगलं दिसतंय, पण डोळेच, सांगितले की नाही पूर्वसूत्रामध्ये, डोळेच खराब झाले असतील, अहिंसा महाव्रताचं पालन होत नसेल,
शांतीसागर महाराजांचं काही शरीराचं संलेखनाच्या मापाचं होतं? किती जण सांगितले चष्मा लावून घ्या, चष्मा लावून घ्या. शांतीसागर महाराजांनी लावून घेतलं नाही. डोळ्याला दिसायला कमी झाल्याबरोबर त्यांनी कुंतलगिरीकडे विहार केला, समाधी स्वीकारली. आमच्या आचार्यशींचं वय झालं होतं विद्यासागर महाराजांचं? नाही. आचार्य मी नियमावर मध्ये गेलतो होते बघा, होता की तुम्ही? खरं सांगा, आवडत्या व्यक्तीची शपथ आहे. आचार्यजी काय सांगितले? 85-86 सालाला आचार्यशींना चष्मा लावायला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला सांगितलं की नाही? त्यावेळी आचार्यशी नाही म्हटले आणि माझ्याकडे बघून म्हटले आचार्यशी. त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं, त्यावेळीपासून मी देशी गाईचं तूप आणि पुढचं सांगतो म्हणून तुम्ही काय तर धाडस करू नका. आचार्यशी आपण आहे. लिंबूचं आठवड्यातून एकदा एक थेंब डोळ्यात सोडत होते, त्यामुळं मला चष्मा घालायची गरज लागली आणि माझ्याकडं बघून म्हटले, ये देखो बचपन से ही चष्मा पहनते घूम रहे. मी पण म्हटलो आता मी पण लिंबूचं रस घालणारच डोळ्यात असं ठरवलं. आणि त्या दिवशी आहारात जरा लिंबूचा रस एक पाला काय तर कापलं होतं, त्याच्यावर पडल्यावर चरचरल्यावर म्हटलं इथे एवढं चरचर आले, डोळं काय करते. आपण काय नाही ते धाडस करायचं. आणि 85 आचार्यशींना चष्मा लावायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आचार्यशींनी शेवटपर्यंत चष्मा घातला. तुम्हाला माहिती आहे आचार्यशींचं रहस्य? सांगू नको तर राहू दे, चला. आचार्यशींनी समाधीच्या अगोदर 1-1.5-2 महिने अगोदर फक्त 5-6 महिने गुळ खातो म्हणले असते. काय? गुळ. औषध गुळातनं काय तर असं काय तर होतं. मला एक जबाबदारी माणसानं सांगितलं, ते मी सांगायला लागलो. ते खाल्ले असते तर आचार्यशींचं आयुष्य अनेक 5-6 वर्ष वाढलं असतं. किती वर्ष? पण आचार्यशींनी एकच वाक्य बोलले, असं मला वाटतंय, किंवा विचार केले असतील असं मला वाटतंय, ज्या वस्तूचा त्याग 40 वर्षापासून मी केलोय, ती वस्तू खाऊन 4 वर्ष जगण्यापेक्षा न खाता 4 महिन्यात समाधी साधलेली एवढे आचार्यशी कट्टर होते. लक्षात ठेवा. त्यांचं शरीर काय समाधीच्या योग्य नव्हतं, पण डोळ्याला दिसायचं कमी आलं आणि त्यांच्या या सगळ्या त्यागामुळं त्यांच्या जी पित्ताशय असते, पित्ताशय, त्या पित्ताशयातल्या शिरा लीक झाल्या. आचार्यशींना काविळी नव्हती. त्या पित्ताशयातलं पित्त रक्तात मिसळलं आणि ते रक्त पिवळं व्हायला चालू झालं. त्यावेळी आचार्यशींनी स्वतःचं मृत्यू समजले आणि त्यांची साधना त्यांनी वास्तविक 1-1.5 महिन्याच्या अगोदर चालू केलते. पण ते महामृत्युंजयी साधू होते. त्यांना लोकांची फार काळजी होती. लोकांची एवढी काळजी होती तर याचं डिक्लेरेशन झालं तर काय होईल आणि कुणाचं कधी पुण्याचा उदय होईल माहीत नाही म्हणले. त्यांनी आपली साधना आपल्या मनानं चालू केली. शेवटच्या 4 दिवसाचा व्हिडिओ आहे. प्रसाद सागर महाराज ते आचार्यशी सगळ्यांना आशीर्वाद द्यायला तिथे येताना चौरंगवर काय कट्ट्यावर चढून आशीर्वाद देताना उतरताना प्रसाद सागर धरायला जरा प्रयत्न केले तर धरून घेतले नाहीत. स्वाभिमानी जीव होता तो, अत्यंत स्वाभिमानी. जो त्यांच्या जवळ राहिला त्यालाच माहीत, पण जो राहिला आहे तो वासरूसारखा राहिला असला तर त्याला कळेल, गोचडीसारखा राहिला असला तर आचार्यशींना ते समजावून घेऊ शकत नाही. फार स्वाभिमानी जीव. इथं समाधीचं उदाहरण आलंय म्हणून मी सांगायला लागलो. म्हणून जर असा काल दिसला मृत्यूचा तर धाडशी लोक, सिंहासारखी लोक असतात, ती मागं पुढं बघत नाहीत, कारण शोधत नाहीत आणि विनाकारण लगेच समाधी घ्यायचं म्हणून मरत पण नाहीत. योग्य काळ,
द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव या सगळ्याची योग्यता यायला पाहिजे, तेव्हाच ते सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात. म्हणून दीक्षा घेणं, दीक्षा देणं, आता तर स्पर्धा चालू आहे, कोणाचं कोण किती संघ मोठा होतोय काय नाही. लोक तक्रार सांगितले तरी आम्ही विचार करत नाही. म्हणून दीक्षा देणं, दीक्षा घेणं किंवा आहार देणं, आहार घेणं या सगळ्या गोष्टींना काहीतरी नियम आहेत. धर्म करायला काहीतरी एक नियम, एक व्यवस्था असते, त्या पद्धतीनंच आपल्याला करायला पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी काही भय नसताना सुद्धा मरण की प्रार्थना करता है तो वह मुनि धर्मरूप उत्तम चारित्र से विरक्त हुआ है ऐसा. काही कारण नाही आणि मला समाधी घ्यायची आहे, मला समाधी घ्यायची असं ज्याला वाटतंय तो उत्तम चारित्र्यापासनं विरक्त झालाय, म्हणजे आता मला हे नको, वैतागलाय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून काही जण आमच्या माताजींना पण म्हणतात, मला पण वाटलं होतं माताजींच्याबरोबर चर्चा करायच्या अगोदर की माताजी अजून एवढ्या धडधाकट आहेत आणि कशासाठी सल्लेखनं घेतल्यात, कशासाठी घेतल्यात. पण ज्यावेळी माताजींची माझी चर्चा झाली, माताजींनी खरं कारण समाधीचं सांगितलं. ते कारण ह्या पहिल्या समाधी घेण्याची कारण सांगितली नाही. कर्ण दुर्बल होणे, नेत्र दुर्बल होणे आधी हे सगळं सांगितलं. त्यातलं एक कारण माताजींचं आहे. आणि मग ती पण पहिल्यापासून स्वाभिमानानं जगलेली बाई आहे. मग अहिंसा महाव्रतामध्येच जर मला भविष्यात दोष लागत असतील तर आणि 4-5-10 वर्ष जगण्यात काय अर्थ आहे. मुख्य तर साधूंचा कुठला धर्म आहे? अहिंसा. कुठला आहे? अहिंसा. आणि त्या अहिंसेमध्ये जर आम्हाला जर पालन करण्याला दोष येत असतील तर मग काय करायचं? मग दृष्टी कमकुवत होऊन एकदमच दृष्टीला दिसायचं बंद होऊन आपल्या चर्येमध्ये या सिंहवृत्ती व्रतामध्ये दोष लागत असेल तर असं 100 वर्ष जगण्यात अर्थ नसतो असं कट्टर सम्यक दृष्टी साधू समजतात. आणि मग ते हे अशी धारा सिंहव्रत आहे समाधी, ते आनंदानं स्वीकारतात. आणि त्याने आनंदानं स्वीकारले याचं प्रमाण काय आहे? मी खावा म्हणालोय, त्यांनी नाही म्हणा लागल्यात. एकच कारण आहे, एकच प्रमाण आहे त्याचं. आम्ही काय तर घ्यायला पाहिजे म्हणलो की कशाला आता आचारशी नको, मस्त खाल्लो आयुष्यभर, आता समाधी करायचं आहे, आता आपल्याला सोडायला पाहिजे. एक एक जण सोडलेलं मागतात. आम्ही अजून त्याग नाही, त्या गोष्टी खावा खावा मुद्दामनं जरी म्हटलो तरी माताजी स्वीकारायला तयार नाहीत. हे वास्तविक समाधीचं स्वरूप आहे, हे स्वरूप आहे. म्हणून मी सकाळच्या स्वाध्यायात बोललो होतो, समाधी द्यायची नसते, समाधी घ्यायची असते. व्रत द्यायचे नसतात, नियम द्यायचे नसतात, नियम घ्यायचे असतात. त्यामुळे तुमच्यातली पण काही लोक विनाकारण चर्चा करतात, माताजींचं अजून शरीर चांगलं आहे, चांगलं आहे. शरीर काही वेळेला दिसायला चांगलं दिसतं साधूंचं, पण आमचे माणिक सागर महाराजजी त्यांचं पण शरीर दिसायला अजून चांगलं होतं, पण त्यांच्या पण डोळ्याची दृष्टी कमी झाली. सगळ्यात मोठं उदाहरण आचार्य शांतीसागर महाराजांचं. तर अशा वेळेला समाधी घेणाऱ्यांच्याबद्दल आणि निर्यापकाचार्यांच्याबद्दल कुठलीही मनात शंका न घेता त्यांनी जी साधना करायला लागले त्या साधनेमध्ये अनुमोदना देऊन त्यांची समाधी कशी चांगली होईल याचे आपण भाव केले पाहिजेत, तशी आपण भक्ती केली पाहिजे. आणि तसं आपण वातावरण आपल्या मनात त्यांचं बघून आपण आपल्या मनात वातावरण केलं पाहिजे की आम्हाला सुद्धा कधी ना कधीतरी समाधी साधायची. धर्माचं फळच वेगळं असतंय,
फक्त तुमची आस्था असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे, मनामध्ये भाव पक्के पाहिजे. एकेकांना आम्ही टाळायचं बघतोय, टाळायचं, तरी लोक येऊन माझ्यापाशी आपल्या समस्या सांगत बसतात. इथं अरुणांना आलेत मजगावचे, अत्यंत आई वडील कष्टातून जीवन जगले, मुलांना शिकवले आणि स्वतः गौंड्याच्या हाताखाली लहान वयात 7वी 8वीला काम करून स्वतः शिकले. आता दुबईमध्ये सर्व्हिसला आहेत. आता आई वडिलांनी जे कष्ट भोगलेत ते म्हातारपणी त्यांना सुख द्यायला लागलेत आणि ह्यानाला जे कष्ट झालेत ते यांच्या परिवारातल्या बाकीच्या लहान मुलांना, त्यांना पण आणि त्यांच्या भावांच्या 3 मुलांना होऊ नयेत असे त्यांचे भाव आहेत. पण घर म्हटल्यानंतर काही चर्चा, काही गोष्टी असतात. मी त्यांना 2-3दा बोलवलो, त्यांनी दर्शनला आले, पण त्यांनी म्हटले महाराजजी तुम्ही बघा, तुमच्यासारखं स्वाध्याय नाही, तिथं काय रोज मंदिरात जात नाही, तिथं काय अभिषेक करत नाही, काही नाही. आईचे संस्कार लहानपणाचे. महाराजजी आम्ही संसारात पडलोय, आम्ही संसारी जीव आहे, तुम्ही साधू आहे, तुम्ही आमच्या संसाराच्या गोष्टीत पडून तुम्ही त्रास करून, म्हणजे तुम्हाला कुठला त्रास होऊ नये असं आम्हाला वाटतंय. आता मला सांगा, हे धार्मिक ज्ञान असायला काय लई मोठं शास्त्र वाचायला पाहिजे? पण एवढे साधी व्याख्या आहे की त्यांनी ग्रहत्याग केल्यात, आपल्या घरच्या गोष्टी कुठं बोलायच्या. पण मी सांगितलं बाबा मला पण फार इंटरेस्ट नाही, पण तुम्ही एवढी चांगली धार्मिक लोक आहेसा, तसल्या दुबईसारख्या शहरात देशात राहून सुद्धा तुम्ही अजून सुरक्षित राहिलाय व्यसनात, आचरणात, चारित्र्यात, आणि तिकडं राहून पण अजून आई वडील परिवाराबद्दल एवढी मोठी आस्था आहे. हा तुमच्यातला धर्म चांगला आहे आणि म्हणून साधर्मींना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही तुम्हाला ते करावं लागलो. हां, मग बसले, चर्चा झाली. पण परत आज बोलता बोलता त्यांनी म्हणले की महाराजजी एक एकदा मनाला एवढं वाईट वाटतंय की आमची तुमच्यावर श्रद्धा आहे, आमचं तुमच्यावर समर्पण आहे, म्हणून कुठं आम्ही आमच्या गुरूंच्या श्रद्धेचं समर्पणाचा आम्ही गैरफायदा घ्यायला लागलो काय? म्हणजे आमच्या गोष्टीत का आम्ही महाराजांना म्हणजे एकेकांना शास्त्रीय ज्ञान कमी आहे, पुस्तकी ज्ञान कमी आहे, पण आदरभाव किती असतात. आम्हाला सगळे एवढं असून आमच्याकडे आदरभाव किती असतो. आणि नियमानं 4 दिवसासाठी येऊ देत, 8 दिवसासाठी येऊ देत, दुबईतनं 1 दिवस तरी महाराजांच्या जवळ येऊन, 1 दिवस तरी महाराजांच्यापाशी तासभर बसून दर्शन करून मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्यांनी जात नाहीत. आणि त्याच्या पलीकडं त्यांच्या एवढ्या सगळ्या व्यापातनं सुद्धा 1 रुपये तरी मिळवलेल्यातलं धन त्यांनी दान दिल्याशिवाय कुठं जात नाहीत. लक्षात. म्हणजे जिथं नुसता विषय वासनेचं माहेरघर, लोक पिकनिकला, यात्रेला, मजा मस्ती करायला दुबईला जातात. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? तिथं जाऊन सुद्धा धर्माचे संस्कार, धर्माची आस्था, धर्माबद्दलचं प्रेम, देवशास्त्र गुरूंच्याबद्दलची आस्था त्यांच्यातली सुटली नाही. आणि आम्ही इथं भारत देश म्हणजे संस्काराचं माहेरघर म्हणतोय, म्हणतोय नाही, आणि इथं असणाऱ्या लोकांना धर्माबद्दलची आस्था नाही. काय करायचं सांगा? म्हणजे आपल्या मनात एखादी इच्छाशक्ती जर असेल कुठलीही गोष्ट करायची, तर जगात काहीही अशक्य नाही. त्यामुळं धर्म करायला अट नाही, समाधी साधायला वय नाही. फक्त ह्या काही गोष्टी आल्या तर एका सेकंदात आपण समाधी स्वीकारू शकतो. आपलं मन फक्त पवित्र असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं असत्य, मायाचारी, फसवाफसवी, विश्वासघात एवढ्या जरी साध्या साध्या गोष्टींचा दिसायला साध्या आहेत, पण हे फार मोठे दुःखाला निमित्त असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांचा
आपण त्याग करून एक फार चांगलं व्रती जरी नाही झालो तर किमान एक चांगला माणूस म्हणून तरी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.